भागवत कृपा जागृत आहे। आपण भगवंतानी बाबाला सर्व मिळून एकतेने प्रणाम। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुंदे परम पूज्य शोक मंडळ महानगर नागपूर महान त्यागी बाबा जुंदेजीच्या आदेशानुसार नमस्कार। आज मौजा सावंगी तालुका तुमसर जिल्हा भंडारा या गावी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझ्या प्रणाम। तसं आम्हा सगळ्याचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते आम्हाला एक परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझ्या प्रणाम। तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्हा सेवकांना मार्गदर्शन करणारी आईची ममता मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईला माझ्या प्रणाम। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजूजी मदनकर साहेब हे काही कारणात मौद्या आश्रमच्या काही कामानिमित्त ते थांबून गेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रवीण लक्ष्मणरावजी उराडे साहेब यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे संचालक सन्माननीय आदरणीय टिकारामजी भेंडारकर साहेब यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे स्वागत सन्माननीय आदरणीय आमचे वडीलधारी मार्गदर्शक गणपतरावजी डोंगरे मुक्काम जैताळा नागपूर यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आदरणीय आमचे मोठे बंधू ओमप्रकाशजी फटे साहेब तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे लहान बंधू गुड्डू दादा भोयर तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आमचे वडीलधारी मार्गदर्शक ज्या आम्हाला कधी गरज पडली तर आम्ही बी त्यांच्याकडे जातो असे आसारामजी तोरणकर शहाजी यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंचकावर बसलेले मार्गदर्शक मंडळी एमपी मध्य प्रदेश कोलतेजी गावडेजी मंच मोठा आहे यांना सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। तसेच समोर बसलेले बाबाचे सेवक सेविका बालसेवक बालसेविका वडीलधारी सेवक या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। आज सेवक संमेलन निमित्त आज इथं बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकावर आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक सुरू आहे। आम्ही अगोदर मार्गाच्या येण्या अगोदर खूप दुःखी कष्टी होता। कसं आहे दुनिया करती है मनमानी लाख करे चतुराई दुनिया करती है मनमानी लाख करे चतुराई कर्म की गट्टी नहीं तली रे मेरे भाई दुख के कारण दर दर ठोकर खाते हैं और 84 अवनी घूमकर मेरे महान त्यागी बाबा जुमदेवजी के पास आते। उनकी कृपा जो सेवक 4 तत्व 3 शब्द 5 नियम से चलता है वही नहीं पाइए उसी नहीं पाइए। आम्ही मार्गात याच्या अगोदर दुखी कष्टी होतो। प्रत्येक दिवस हा देवाचा होता। प्रत्येक दिवस हा देवाचा होता। शनिवारी हनुमानजीचा दिवस होता आणि शनी देवाचाही दिवस होता। रविवारी सूर्य देवताचा दिवस होता। सोमवारी शंकरजीचा दिवस होता। मंगळवारी माताचा दिवस होता। बुधवारी दिवस होता। गुरुवारी दिवस होता। शुक्रवारी दिवस होता। शनिवारी दिवस होता। पण कुठंच समाधान मिळालं नाही। या मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा दुःखी कष्टी शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक दुःखाने ग्रसलेला इथं आलेला आहे। त्याला कुठंच समाधान नाही मिळाला पण कोणीतरी जागवणारा मिळाला की नाही या मार्गामध्ये आल्याच्या नंतर दुःख दूर होतात। तर पहिल्या दिवशी आपण त्या मार्गदर्शकाकडे गेला आणि त्या मार्गदर्शकाने बाबाच्या आदेशाप्रमाणे मंडळाच्या आदेशाप्रमाणे
शिकवणीच्या पुस्तकीच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शकाने एक शब्द म्हणला, हे मरणे का मार्ग आहे, हा मरण्याचा मार्ग आहे, पण मरतात त्या नाही करतात. या मार्गात अंधश्रद्धेमध्ये डुबलेले, ज्यांच्या वर अंधश्रद्धा होती, भूतबाधा होता, कितीतरी पैसे खर्च केला, तो सेवक मार्गात नाही आला, पण शब्दावर, मार्गदर्शकाच्या शब्दावर त्या बाईने कार्य केलं, तिच्याही भूतबाधा दूर झाला आणि तो परिवार आज या ठिकाणी बसला. पण ज्यावेळेस गरज होती तो माझ्या भगवान आणि आज तो माझ्या सैतान, असेही सेवक इथं बसले. असं बाबांनी आपल्याला सोपा आणि साध्या शब्दामध्ये मार्गदर्शन किंवा मार्ग मिळवून दिला. सत्य, मर्यादा, प्रेम. तर या मार्गात प्रवेश केला मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने आणि तो मार्गदर्शक त्या बाबाच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि त्या शेवकाने कार्य त्या भगवंताचे बाबाचे केलं. मार्गदर्शकाचे नाही केलं, त्या भगवंताचे आणि बाबाचे कार्य केलं, तर त्या परिवारामध्ये सुख समाधानी मिळाली नाही. समजा आपल्या परिवारामध्ये 4 लोक आणि 3 लोक इमानी इकबारे कार्य करून झाले, बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे पालन करत आहे आणि त्याच्यामधला एक व्यक्ती जरी तो दारू पित असेल, अंधारामध्ये सट्टा लावत असेल, जुवा खेळत असेल, तर त्या परिवाराला समाधानी मिळत नाही. शेवटी ते टिपा कोणावर येतात, त्या मार्गदर्शकावर येतात की आम्हाला याच्याकडून समाधानी मिळत नाहीये, हा मार्गदर्शकाचा करण नाहीये. का बाबांनी सांगितलं आहे, आज जो सेवक मार्गात आलेला आहे किंवा 40 वर्षाचा सेवक, जरी तो आजचा सेवक तत्व, शब्द, नियमाने चालत आहे, बाबाच्या आदेशाचं पालन करत आहे, तर तो खरा सेवक. आणि 40 वर्षाचा सेवक जरी बाबाच्या आदेशाचं पालन करत नाही आहे, काही अर्थ नाही. आम्ही नवीन नव्या मार्गात आलो होतो आणि बाबाच्या कृपेने आणि तुमच्या सहकार्याने मार्गदर्शक आणि संचालकही झाले, मार्गदर्शक आणि संचालकही झालो. पण कृपा त्याची इसलिए भगवान कहते हैं, क्या कहते हैं, तू करता वही है जो तू चाहता है. क्या कहते हैं भगवान, तू करता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मैं चाहता हूं. कौन चाहता है, मैं नहीं, भगवान चाहता है. फिर कर वही, तू कर वही जो मैं चाहता हूं, यानी भगवान चाहते हैं. फिर होगा वही सेवक, फिर होगा वही जो तू चाहता है. हे त्या परमेश्वराचे शब्द आहेत. आपण या मार्गात आला, पण आपल्याला पहिला दिवस विसरायचा नाहीये. या मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा दुखी, कष्टी, गरीब आलेला आहे आणि या मार्गात आल्याच्या नंतरही दुःख दूर झाले. भगवान किसे कहे और शैतान किसे कहे, नाही, भगवान किसे कहे और शैतान किसे कहे. भगवान आपल्याला माहित आहे. माझ्याही गावामध्ये 3 मार्गदर्शक होते. मी ज्या दिवशी मार्गात प्रवेश करायचा होता 3 मार्गदर्शक होते, मंडळ, ट्रस्ट आणि इतर. नाव नाही घेत, मंडळ, ट्रस्ट आणि इतर. तर माझी पत्नी मला काय म्हणते, मार्गात जायचं आहे तर मंडळाच्या मार्गदर्शकाकडूनच कार्य घ्यायच्या. बाबा मला काय समजत होतं त्यावेळेस, कोणती एबीसीडी माहित होती, इथंही भगवान आहे, तिथंही भगवान आहे, आई मार्गाचा सेवक आहे, तोही मार्गाचा सेवक आहे. पण माझी समजूत माझ्या पत्नीने काढून दिली आणि माझे मार्गदर्शक आदरणीय, सन्माननीय, या परिसरामध्ये त्याच्यासारखा मार्गदर्शक नाही, मानवीय बैमान आहे, कवळू किसनजी निखारे. आज ते भगवंतात विलीन झाले आहेत, ते माझे मार्गदर्शक. त्याच्याकडे मी कार्य घ्यायला गेलो, तू बेवडा आहेस म्हणे, तुला कार्य देत नाही म्हणे मी म्हणे, कारण की ते मला ओळखत होते. माझ्या समोरच माझे मावसे सासरे मोहनजी बोंबाळे, त्यांच्या घरी येणं जाणं, उठणं बसणं होता, तर माझी दिनचर्या त्यांना माहित होती. पण मला एक प्रूफ न्यावा लागला. माझी जमातदार, जसं आपण एखादी गुन्हा केला तर एखादी जमातदार आपल्याला न्यावा लागतं कोर्टामध्ये, तसं मला
मार्गदर्शकाकडे न्यावा लागला आणि मी ना माझ्या सासऱ्याला नेलं बोलवून आणि त्यावेळेस मला एकच शब्द म्हणलं ते ना, तू मार्ग देऊन राहिला मरावं लागते. मीही उत्तर म्हणलं मरावं कसं लागते, मी तर जिवंत राहण्यासाठी मार्ग देऊन राहिलो, मला समजून सांगा. तर कवळूजी निकाले काय म्हणते, माझे मार्गदर्शक पाहिल्या म्हणते तुमच्या जेव्हा आता बाजून हे शब्द काढून राहिला म्हणलं बरोबर आहे ना, मरावं लागते, सांगा ना बाबा. तर तो म्हणे तुझे वाईट विचार वाईट विकार वेषणाने मरावा लागेल, तर तुझ्या नमल तर जमल. तर माझ्या सासऱ्यांनी मला एकच शब्द सांगितला, जेव्हा बोले दोस्तानी करलो बोले मार्गदर्शक से तो जीवन का उद्धार होऊंगा. आणि तेच कार्य मी केलं 2007 पासून, कुठंच कमी नाही आलो साहेब. आणि संगत चांगल्या संगतीत बघावा. तर मदनकर साहेबाची संगत मिळाली, त्यांच्या लेआउटचं काम सुरू होता आणि ते संचालक होते त्यावेळेस. संगतीला जुळलं, जीवनाचा उद्धार झाला. आज एक छोटासा मेकॅनिक माझे दोन्ही पोरं सीबीएसई पॅटर्नला शिकत आहे आणि सगळंच काही बरोबर आहे, कुठंच कमी नाही पडली. विश्वास ज्या दिवशी आपण या मार्गात येतो त्या दिवशी त्या परमेश्वरावर मर्यादीय भगवत नाम पर विश्वास असणं गरजेचे आहे. जो सेवक विश्वास करल त्याच्या पायाला काटा नाही घडणार, या मार्गाची गवाही आहे. तसंच एक सेवक माझ्याकडे आला, हे चिचोलीचे आहे. येताना रोडवर चिचोली पडली, चाचिरे नाव आहे त्याच्या आडनाव, आला असेल बहुतेक इथं. तो सेवक 2.5 वर्ष झाले. त्या सेवकांनी कार्य बहुदिशीय मंडळमधून केलं, पण मरता कॅनी करता आणि जागता कवी मरता नाही. तर त्याला कोणीतरी जागवलं, त्याचे रिलेटिव्ह होते मंडळाचे सेवक, त्याला जागवलं आणि जागवल्याच्या नंतर म्हणे तुम्ही 2.5 वर्ष झाले, तुम्हाला हा कोण दुःख आहे, तर तुम्ही म्हणे कार्य चेंज करा आणि मंडळाचे कार्य करा. आता बिचारा तो सेवक, जसा मी माझा अनुभव सांगितलं, तर मला का माहित का कुठं भगवान आहे कुठं सैतान आहे. मी तर पहिल्या दिवशी प्रवेश केलो का मार्गाच्या आच आहे. पण त्या सेवकाला 2.5 वर्ष त्यांनी बहुदिशीतून कार्य केलं, त्या सेवकाला त्यानं मार्गदर्शक केलं आणि तो सेवक माझ्या निवासस्थानी परिवार घेऊन आला. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आपला की आम्ही 2.5 वर्ष झाले मार्गात आहोत, हा आमच्यावर जो कोळ हा दुःख आहे हा दूर होत नाहीये. तर मी म्हणलो 2.5 वर्ष झाले, हा दुःख दूर व्हायला पाहिजे, तुम्ही ना कार्याची प्रणाली बरोबर केले नसाल. तर त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने मार्गदर्शकांनी कार्य दिलं त्या पद्धतीने आम्ही ना कार्य केलं. मी म्हणलं कार्य कसं केलं, कारण की 10 रुपयाच्या पुस्तकीत लिहिलंय असाध्य रोगासाठी 4 बंधन आहेत. त्यांची विचारपूस केलं त्या परिवाराची. त्या परिवाराने सांगितलं भाऊ आम्हाला 3, 7, 11, 21 हे कार्य द्यायच्या. कार्यामध्ये फक्त मांसाहार बंद, बाकी काही बंधन नाही. आणि आपल्याही मंडळाचे सेवक काही साध्या कार्यामध्ये जे वेचण्यासाठी आले किंवा अजून इतर छोट्या मोठ्या त्रासासाठी या मार्गात आले, काही मार्गदर्शक त्यांनाही मांसाहारचे बंधन देत होते. पण मंडळाचा आदेश आला फक्त असाध्य रोगांसाठी 4 बंधनाच्या पालन आहे. त्या परिवाराला समजून घातलो की या मार्गात मरावचे आहे आणि मंडळाच्या आदेशाप्रमाणे तुम्हाला कार्य करायचे आहे, कंटिन्यू कार्य करावं लागेल आणि 4 बंधनाचे पालन करावं लागेल. मांसाहार करू नये, रातोड आणू नये, ब्रह्मचारी वच्चे पालन करणे, तळलेले भाजलेले बाहेरचे पदार्थ खाऊ नये. या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं. अर्धा ते पाऊण तास. शेवटी त्या बाईच्या त्या माऊलीच्या डोळ्यातून पाणी पडलं. भाऊ म्हणे, ते काकाजी म्हणते, काकाजी म्हणे आतापर्यंत आम्हाला या बंधनाच्या आम्हाला सांगितलं नाही, फक्त आम्ही सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना ज्योतीच्या तेल लावत होता, तीर्थ बनवत होता, पण ह्या बंधनाचं पालन सांगितलं नाही म्हणे त्या मार्गदर्शकाने. आणि तो मार्गदर्शक तुमचं त्याला सांगितलं नाही म्हणे. मी काय हरकत नाही. त्यांना पुन्हा विनंती म्हणायला लावलो, विनंती पूजा वगैरे सगळं जे आहे आपली मांडणी मंडळाची ते सगळं चेंज करायला लावलो आणि त्यांना मार्गदर्शन केल्याच्या नंतर या 4 बंधनाचं पालन करावं लागेल. तर ते माय माऊली, ते सेवकीन माये, तिच्या डोळ्यातून पाणी पडला, आम्हाला सांगितलं नाही म्हणे. आणि त्या परिवाराने इमानी इकबारे 3, 7, 11, 21, 41, 1.25 महिना, 3 महिने, 6 महिने कंटिन्यू कार्य केलं. आणि जास्त वयस्कर सेवक नाहीये, कमीत कमी 35-36 वर्षाचा सेवक होता तो. आणि इमाने इकबारे कंटिन्यू कार्य केलं त्या परिवाराने. शेवटी तो साध्या कार्यामध्ये 1.25 वर्षापर्यंत आला आणि 1.25 वर्षाचे कार्य संपले तर त्याच्या दुःख दूर झाला, त्या सेवकाच्या दुःख दूर झाला.
त्याला भेटली समाधानी. शेवकीनबाई म्हणते काकाजी आता आम्हाला त्यागाचे कार्य करायचे आहे. शेवकीनबाई काय म्हणते काकाजी आम्हाला आता त्यागाचे कार्य करायचे आहेत. आणि त्या परिवाराला त्यागाचे कार्य दिलं. परिवार माथुडी विकणार आहे, त्याचे रिलेटिव्ह इथे बसले आहेत, तो सेवक आहे नाही मला माहित नाही. त्यागाचे कार्य करावं तर काकाजी म्हणे त्यागाच्या कार्य म्हणजे खूप खर्च येते. मी लो काही नाही येत बेटा, 5 सेवकांनी हवन कार्य घडवायचे आहे आणि तीर्थ बरसात अल्पवरही नाही. तीर्थ बरसात अल्पवरही नाही. त्या परिवारात त्यागाचे कार्य घडवलं. 9 हवनही झाले. 9 हवन आला. त्याच्या पावसाळा दिवस होता आणि त्या गावच्या सेवकांनी किंवा अजून इतर सेवकांनी सांगितलं पोंगा लावा लागते, पेंडाल लावा लागते. पण तो बिचारा सेवक 200, 300, 400 रुपये रोज कमवणारा कुठून एवढे पैसे खर्च करणं. मी म्हणलो काय गरज नाही. 9वाई होऊन 5 सेवकांनी घडव. 9वाई होऊन 5 सेवकांनी घडवलं त्यानं सेवक आणि सुख समाधानीने आज जीवन जगत आहे. नाहीतर आम्ही पाहायला आहोत त्यागाच्या कार्यामध्ये चर्चा बैठक, कारण की मंडळाचे आदेश आहे आम्हाला माहित नाही. आम्ही त्या दिवशी मार्गात आला त्या दिवशी आम्हाला 10 रुपयाची पुस्तक मिळाली नाही का. पण तिथं लिहिला की त्यागाच्या हवन कार्य 5 सेवकांमध्ये घडवा आहे लिहिला. तर आम्हाला ते माहित. आम्हाला का माहित की पहिले त्यागाच्या हवनामध्ये 100-200 लोकांना जेवण द्या, पेंडल टाका. आम्ही नाही केलं ते कार्य आमच्या मार्गदर्शन सांगल्याप्रमाणे. पण आम्ही आता मंडळाच्या आदेशाप्रमाणे आणि त्या पद्धतीचे कार्य त्या परिवारानं केलं आणि जीवन सुखमय जगत आहे. तर हा तसा भगवान आहे. फिर भगवान किसे काय और शैतान किसे काय. तर महान त्यागी बाबा जिवदेवजींनी आम्हाला सांगितलं की आदेशाच्या पालन का हो. कोरोना काळामध्ये 7 दिवसाचे कार्य आले आणि त्यावेळेस आमच्या चुकलं होतं, कारण की आमच्या घराजवळून किंवा आमच्या बाजूला किंवा आमच्या रिलेटिव्ह मध्ये विकेट पडत होते नाही का, मृत्यू होत होते कोरोनामुळे. तर त्यावेळेस आदेश निघाला तर आम्ही इमानी इकबारे कार्य केला मंडळाच्या आदेशाप्रमाणे आणि तो पत्र समोर ठेवून तरी आम्ही भगवंताला विनंती केला आणि योग मागितला. दुःख दूर झाले का नाही झाले, झाले का नाही झाले. पुन्हा 7 दिवस 11 दिवसाचे कार्य केला कोणाच्या आदेशाप्रमाणे, मंडळाच्या आदेशाप्रमाणे. दुःख दूर झालं आणि जो बाबा कहते ए सेवक जाग जा, ए सेवक जाग जा, आगे तूफान आने वाला, जो जागेगा वो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. तर आम्ही 7 दिवसाच्या कार्यामध्ये जागला. क्या तुरकरजी जागे ना. 7 दिवसाच्या कार्यामध्ये जागला, 11 दिवसाच्या कार्यामध्ये जागला आणि आम्हाला खूप समाधानी मिळाली. जो रोग आला होता, जो तुफान आला होता, त्या भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदीच्या शब्दावर तो तुफान थांबला का नाही थांबला. आज इथं पूजन झाला, भगवंताच्या फोटोचे पूजन झाले आणि पूजन आमचे कोषाध्यक्ष परवीनजी उराडे साहेब. कोण परवीनजी उराडे, लक्ष्मणजी उराडे, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे 2 नंबरचे दुसरे अध्यक्ष, जे हा जो मोगरकथा तलाव बनलेला आहे, हा जो मोगरकथा तलाव बनलेला आहे इथं यश तलावामध्ये यश नावेमध्ये पाणी भरला होता तेच लक्ष्मणरावजी उराडे साहेब. आणि आता आम्हाला म्हणते नवीन बसले, अरे आम्ही बी जुन्या लोकांसोबत बसून राहिला. आज त्यांचे मुलगा इथं कोषाध्यक्ष आहे मंडळामध्ये. त्या तलावामध्ये त्या नावेवर ते होते लक्ष्मणरावजी उराडे साहेब आणि ज्यावेळेस त्या नावेमध्ये पाणी भरला त्यावेळेस त्याची हाक निघली. त्यांची हाक त्या भगवंताला त्याला बोलवलं. त्या बाबा नव्हते तिथं, बाबा बाजूला गेले होते, मी तर नव्हतो, पण मार्गदर्शन सांगतात आणि त्या परमेश्वरांचं दुःख दूर केला आणि तिथून ते वाचले. त्याच मुलगा आज इथं कोषाध्यक्ष म्हणून बसला. आज त्यांनी पूजन केला, भगवंताचे पूजन केला. चंदन अक्षिदा गुलाल बुक्काचे आपण पूजन करतो. हार टाकला का हो, तुम्ही नाही पाहिल्या का बेलफूल चढवला म्हणून, नाही पाहिल्या का, नाही पाहिल्या. म्हणून कुठेही जावा ना तर लक्ष ठेवावं, बेलफूल चढवला का नाही केलं साहेबांनी. तसंच आम्ही आपल्या घरी आठवड्यातून 15 दिवसातून किंवा एका महिन्यातून आम्ही जसं इथं आला नवीन ड्रेस घालतो, मस्त पावडर का लावतो, आम्हाला क्रीम वगैरे लावतो का आम्ही चांगला दिसला पाहिजे का. त्या भगवंताची प्रतिमा आपल्या घरी राहते आणि
ते भगवंताची प्रतिमा राहिल्याच्या नंतर आपण रोज सकाळी विनंती, सायंकाळी प्रार्थना करतो, तेलाच्या दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, कापूर लावतो. तो जो डस्ट तो निघते तो फोटोवर नाही बसत का? नाही बसत का? मग आपण आठवड्यातून महिन्यातून एखाद वेळ साफ करून हार चढवला, कोणती गोष्ट काय चुकीच्या? काय चुकीच्या केल्या पाहिजे? कारण की आम्ही प्रचारासाठी ज्यावेळेस तिकडे बाहेर गेला होता एमटी तिकडे, तर त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी फोटो हार दिसत नव्हता आणि फोटोच्या मध्ये झाडे दिसत होते. तर आम्ही त्यांना सांगत होता, तर त्यावेळेस काय म्हणत होते, आमच्या मार्गदर्शकांनी जेव्हा तुम्ही हवन कार्य घडवाल नंदलाल भाऊ, जेव्हा तुम्ही हवन कार्य घडवाल तेव्हा प्रतिमेला हार चढवायचा, नाहीतर चढवू नये. तर अति चुका करा नको. दुसरी गोष्ट मारबाजे भाऊ, अनुभवाच्या माध्यमातून आपण बोलावा. हे सेवकीचं आले बिचारे, त्याने तो प्रसादीच्या सांगितला पाणी अर्पण का आम्ही बी करतो ना. पाणी अर्पण करायला काय प्रसाद राहिली, 11 दिवस कार्य राहिले, 12 दिवशी प्रसादी झाली, पाणी अर्पण करतो ना, काही विषय नाही. आता त्यानंतर वेळ झालेला आहे, पण साहेब 5 मिनिटं घेऊ अध्यक्ष साहेब. बाबांनी आपल्याला प्रत्येक शोकांना ही तत्व, शब्द, नियम आणि मंडळाच्या धुरा आपल्या खांद्यावर दिला. गरजेचे नाही की 40 वर्षाचे सेवक करत. अरे जो आज सेवक आलेला आहे बाबाच्या ध्येय धोरण चालून राहिला, त्याही सेवकाला अधिकार आहे. कारण की बाबांनी सांगितलं स्वालिंग जीवन, आम्हाला स्वालिंग जीवन जगण्याची गरज आहे. आम्ही अनुभव छोटासा सांगून देतो. या मार्गात प्रत्येक सेवक हा दुखी आलेला आहे, नाही का? प्रत्येक सेवक दुखी आलेला आहे. आणि या मार्गात टीबी, कॅन्सर, महारोग हे दूर झालेले आहेत. आणि त्या कॅन्सरचा छोटासा अनुभव सांगतो. कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर 22 जानेवारी 2023 मंडळाने आयोजन केलं होतं शिबिरच्या. आणि त्या शिबिरच्या माध्यमातून तो शिबिर मौद्या आश्रमला घेण्यात आला. आणि त्या दिवशी आम्हाला जायचा होता. तर माझे मोठे बंधू ते सगळेच मोठे बंधू आहेत, पण 4 मोठे बंधू, दिगंबरजी मते, ओमप्रकाशजी फटे, त्यानंतर राऊतजी, आणि इथून जे मगाशी बोलून गेले मारबदेजी, आणि एक आमचा मित्र सेवक होता. असे आम्ही 5 लोक घरी बसलो होतो. बरोबर आहे मतेजी? 5 लोक बसलो होतो. मला फोन आला रोह्यावरून की म्हणे मी एका मार्गदर्शकाकडे आपल्या भाषेला नेलो, तर मार्गदर्शक म्हणते म्हणे की तुम्ही आपल्या परिसरातूनच कार्य घ्या, तुम्ही आपल्या परिसरातूनच कार्य घ्या. तर त्या सेवकाचे फोटो, त्या सेवकाचे कार्य माझ्याकडून होते, ते त्यात झालेला होता. आणि ते बाई हो देवाडीची वाट आडनावाच्या बाईच्या. तर तो परिवार ज्यावेळेस आला, त्याचे 2 मुली, 1 मुलगा, आणि तो त्या पोरीच्या मामा घरी आले. 4ही लोक आले. आल्याच्या नंतर त्या बाईला माहित नव्हती, त्या बाईला काहीच नव्हतं माहित. तिला एवढं माहित होता का माझ्या मुलीच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि आता आम्ही नागपूरला तिला घेऊन गेलो होतं, तर डॉक्टरना प्लस कॅन्सर सांगितलं त्या पोरीला. त्या पोरीच्या डोक्यावर एकही केसा नव्हते हो साहेब. ते पोरगी माझ्या घरच्या जीना चालू शकत नव्हती, आणि त्या पोरीच्या डोक्यावर एकही केस नव्हते. पण त्या डॉक्टरने सांगितलं हिला तुम्ही घरी घेऊन जा, तुम्हाला जेवढी सेवा करायची आहे तेवढी करा. पण त्या डॉक्टरनी तिच्या भावाला सांगितलं, म्हणजे त्या पोरीच्या मामाला सांगितलं की बापू म्हणे या पोरीचे आयुष्य फक्त 15 दिवस आहे, या पोरीचे आयुष्य फक्त 15 दिवस आहे. आणि ते वापस आल्यानंतर त्या बाईला माहित नव्हता, त्या पोरीच्या आईला माहित नव्हता की हा फक्त 15 दिवस डॉक्टरनी आयुष्य दिलं म्हणून. ज्या वेळेस ते माझ्या निवासस्थानी आले, तर आल्यानंतर त्या पोरीले पाहलो, ते माझ्याकडे पहिली घेत, आणि मी नवीन मार्गदर्शक. तर माझ्या मन भरून आला. माझी हिंमत न झाली त्या पोरीने त्या पोरीच्या आईला मार्गदर्शन करायचे. तर आमचे मते भाऊ होते वरिष्ठ मार्गदर्शक. मते भाऊ 2012ला तुमसरला कार्यक्रम झाला होता, तर मी अनिल भाऊ कानकोळासोबत त्या मतेजीच्या घरी गेलो. त्यावेळेस मते काकाजी होते, जीवनजी मते दाजी होते त्यावेळेस. तर त्यांना कंप्लेंट पत्रिका घेऊन गेलं. घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला चहा, आलूपा, आमचा मान सन्मान केला. पण त्याच्या डोळ्यातून पाणी पडला. का बोलला त्यांनी? एकच शब्द म्हणला मला
की बापू म्हणे मीनं जे चूक केलं ते तू नको करशील म्हणे. का म्हणला? ते जीवनजी मध्ये बाबासोबत त्यांनी दौरे केला. आमच्या वडीलधारी ज्या भगवंतात विलीन झाल्या त्यांनी एकच शब्द म्हणला मला, बापू म्हणे जे मीनं चूक केलं म्हणे ती तू नको करशील म्हणे. काकाजी कोणती चूक? बेटा म्हणे मी भूताच्या मागे धावलो, मंडळाला सोडलं, ते चूक आपल्या जीवनात कधी करशील नको म्हणे. आणि त्याने डोळ्यातून पाणी पडला. त्यावेळेस ते पॅरालाइजला थोडासे होते ना, दिगंबर थोडासा होता त्यांच्या. तर त्यांनी सांगत आहे गोष्ट मला, मी त्याही गोष्टीची गाठ बांधून ठेवलं आणि ते तुमचं आलते कार्यक्रम. तर त्या बाईला मार्गदर्शन करण्याची वेळ पडली माझ्या निवासस्थानी. तर मी मते भाऊला म्हणलो, भाऊ द्या ना मार्गदर्शन करून टाका पोरीला. नाही म्हणे, ते आम्ही जरी आम्ही मित्रासारखे राहतो पण जिथं मार्गदर्शक किंवा काही राहिले साहेबाशिवाय नाही बोलत. नाही साहेब म्हणे, ते तुमच्या निवासस्थानी आले, तुम्ही मार्गदर्शन करा त्या बाईला म्हणे. मी त्या बाईला फोटोच्या समोर नाही म्हणे, त्या बाईला मार्गदर्शन करा म्हणे. त्यांना वर नेलं मी, ते पोरगी चालू शकत नव्हती. त्या बाईने आपल्या पोरीला पकडलं. जिने आमच्या पहिल्या मजलीवर आहे बाबाची प्रतिमा वगैरे. तर त्या परिवार बसल्यानंतर त्यांना 15 मिनिटं मार्गदर्शन केलं. त्यांची पहिले पूर्ण शहानिशा केलं, वडील कुठं आहेत, का कुठं आहेत. तर त्या पत्नीच्या पती परमेश्वर प्युअर बेवडा होता, खूप दारू पियायच्या. पण ते बाई आपल्या मुलांना घेऊन सनेरी ते आपल्या आईकडे गेली, म्हणजे रोयाला. आणि तो पती परमेश्वर नुसता दारू पित होता. त्या बाईला म्हणलो, बाई तुला कार्य देऊ नाही शकत मी, कारण की मंडळाचा आदेश आहे. अगर एखादी बाई सुहागन बाई मार्गात येतो, तिला अगरबत्ती द्या, अगरबत्तीहून तिला मार्गदर्शन करा. पण तिला 3, 7, 11, 21 देता येत नाही. तर तिला मार्गदर्शन केलं त्या बाईला. आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्या बाईला एकच सांगितलं की फक्त तू सकाळ आणि संध्याकाळ त्या पोरीला तीर्थ बनवून दे आणि त्या परमेश्वराला सांग. तर त्यावेळेस त्या भावाने सांगितलं त्या बाईच्या समोर की डॉक्टरनी सांगितलं की 15 दिवसाची आयुष्य डॉक्टरनी सांगितलं म्हणून. धडाड त्या बाई रडायला बसली. बाई रडू नको, काय होत नाही. शहानिशा केलं, विचारपूस केल्याच्या नंतर मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर फक्त त्या बाईला म्हणलो, आपल्याच वडिलाच्या घरी, आपल्याच भावाच्या घरी एका कोणत्यामध्ये एक अगरबत्ती लावशी आणि या पोरीला तीर्थ बनवून देशील. पण बाई म्हणलो, मांसाहार रातक्रोध आणशील नको, मांसाहार करशील नको, रातक्रोध आणशील नको, ब्रह्मचारी बच्चा पालन करशील. बाहेरचे तळलेले भाजलेले पदार्थ चाराच्या नाही, हे त्या बाईला सांगितलं. त्या बाईने इस्मार की सेविका सती अनुसयाचे करणे बाबाचे शब्द आहेत. खरोबर आहे, हे माई माऊली आहे म्हणून आम्ही कार्य केला. ज्यावेळेस मार्गदर्शक आम्हाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस देते, तर आम्ही पहिले नाही उठत. हे माऊली उठते पहिले. अंगण, तळा, सारवण, पोचा, लाटा सगळं लावते, पाणीही गरम करते, बाथरूम मध्ये पाणीही नेऊन देते. आणि आम्ही पंडितासारखे जातो, आंघोळ करतो, लुंगी गुंतो आणि पाटाच्या समोर येऊन बसतो. तर 90% हे या मार्गाला चालणारी माई माऊलीच्या साठी एक वेळा डोळ्यात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. तर या माई माऊलीपासून आम्ही कार्य केला. आणि त्या बाईनी बाबाच्या शब्दाप्रमाणे इस्मारची देविका सती अनुसयाचे कम नाही, तर त्या माऊलीने खरोखर इमानिकद्वारे कार्य केलं. आणि 3 डिसेंबरला तुमसरला कार्यक्रम होता. त्या बाईच्या, त्या पोरीच्या दुःख दूर झाला. कुठं गेला 15 दिवसाचं आयुष्य? दुःख दूर झाले. तिच्या ब्रेन ट्युमरही कुठं गेला, कॅन्सरही कुठं गेला. तो करता करविता परमेश्वर. आणि आजही तिच्या पतीदेव दारू पिते, ते आपल्या आईकडेच राहते. आणि त्या पोरीचे दुःख दूर झाले ना. त्या पोरीला 3 डिसेंबरला तुमसरला कार्यक्रम झाला. त्या पोरीला स्टेजवर बोलवलो मी. पाहिल्या कोणीतरी? पाहिल्या? तर कशी कृपा आहे परमेश्वराची, कसा भगवान आहे. म्हणून आपल्याला पहिला दिवस विसरायचा नाही. कोण का करते मला माहित नाही. आम्ही ऐकतो की जनजागृती चांगला मार्गदर्शन होते, चांगला अनुभव मिळते. येती का भेटते? येती तर पोच भेटते. मग येता काही तिथं जावा ना, तिथं जावा. तर बाबांनी प्रत्येक शेवकांना, जरी तो आज मार्गात आला असेल तरी त्या शेवकांना पण तेवढाच मान आहे तो 40 वर्षाच्या शेवकांना. म्हणून वेळ झालेला आहे. आणि बाबांनी दिलेले प्रत्येक शेवकांना 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, मंडळाचा आदेश आणि मंडळाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला कार्य करायचं. का हो? आम्ही नाही पाहिला 2012 मध्ये आमसभेमध्ये, आम्ही नाही पाहिला, आम्ही उपस्थित होतो 2012 मध्ये मंडळामध्ये. वाघसाहेब आमचे स्वर्गीय वडीलधारी मार्गदर्शक, मंडळाचे अध्यक्ष वाघसाहेब भगवंतात विलीनाथ, आम्ही त्याच्या नरकामध्ये होते, आमच्या चरणामध्ये ते वाघसाहेब आहेत. त्याच्यावरही शेवकांनी छळाले,
सुस्ती नाही केला, स्टेजवर चढले होते. म्हणून असे कार्य आम्हाला करायचे नाही आहेत. आम्हाला आमच्या बाबांनी सांगितलं, पहिला दिवस मार्गाद्वारा दुखी होता, कष्टी होता, मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्य केला आणि आमच्या जीवनाचा उद्धार झाला. कोणताही सेवक आज मार्गात आलेला दुखी कष्टी गरीब नाही आहे, तो आहे आपल्या कर्माने आहे. म्हणून मंडळाचा आदेश, आज 60 एकर शेती आहे. हो तुमच्या पैशाची आहे ना, पण याच्या पहिले आम्ही ना पाहिला ना, 2013च्या पहिले फक्त महिन्याचे 3 या 4 कार्यक्रम होत होते. आम्ही ना पाहिला आणि तिथं फक्त 3 या 4 लोक बसत होते, बोलत होते फक्त, पण बाकीचे मार्गदर्शक नव्हते बोलत. पण 2013 पासून मार्गदर्शक मंडळी बसतो स्टेजवर, त्यांना बोलायचा चान्स पण मिळतो. तर हे बाबाचे कार्य. परिवर्तन की संसार का नियम आहे, परिवर्तन होणं की संसार का नियम आहे. अरे हो आज आम्ही आहो, उद्या तुम्ही बसाल, तरी आम्ही विरोध नाही करणार, तरीही आम्ही विरोध नाही करणार. कारण की आम्ही दुखी होता, त्या दिवशी आम्ही मंडळाला पाहून कार्य घेतला, मार्गात आला. आमच्या वडीलधारी लोकांना सांगितला की मंडळाला सोडायचं नाही. मी आपल्या मुलांना सांगून दिलो, आज या उद्या नाही आहो, पण मी आपल्या मुलांना सांगून दिलो, बेटा कुछ भी हो जाए, मंडळ आहे मंडळ, अपने घर के रहोगे तो दोस्त रहोगे, भाई चलेगा, मंडळ को नाही छोडला. हे आम्ही आपल्या पोराला सांगून ठेवलं. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाच्या आपल्याला जीवनभर काटेकोरपणे पालन करायच्या. आणि मंडळ मौदा आश्रम आपला आज 60 एकर शेती झाली आहे, हे आपल्या पैशाची झाली आहे, हे तुम्ही ना दिलेल्या पैसे झाली आहे. आज या कार्यक्रमामध्ये जेही काही मंडळाला दान देतील, 5,000, 10,000, 15,000, 2,000 जेही काही देतील, आश्रम निधी म्हणून ते स्लिप फाळण्यात येईल. आश्रम निधी म्हणून ते स्लिप फाळण्यात येईल आणि तिथं जो काम सुरू आहे त्या कामाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या सगळ्यांचा पैसा आणि तो पैसा तिथं लागते. आणि ज्या शेती झाली आहे ते तुमच्या पैशाची आहे. प्रॉपर्टी तुमची आहे, तुम्ही हा नको विचार करा आमची नाही म्हणून. प्रॉपर्टी तुमची आहे. आज तुमचा मुलगा येतो नागपूरला शिकायला जाते, एखादी इंजिनियर कॉलेज किंवा एखादी एज्युकेशन करते, अगर त्याला 2,000, 2,500, 3,000 रुपये महिन्याचा खर्च येते, तर आमच्या मंडळात तिथं 100 रुपये वृंदाल भाऊ, फक्त 100 रुपये महिना म्हणजे एक नॉमिनल. तो पोरगा तिथं 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष शिकते त्या मंडळामध्ये. किती पैसे वाचते तो आमच्यावाले. तर आमच्या बाबांनी का करून ठेवला, किती कार्य करून ठेवला. आणि ते पोरं आज इथं बसले आहेत, ते पोरं जे मंडळात शिकले ते पोरं इथं बसले आहेत. तर कसे कार्य आहेत आमच्या बाबाचे. म्हणून आम्हाला मंडळाला सोडायचं नाहीये आणि बाबाच्या आदेशाच्या पालन जीवनभर मरेपर्यंत करणे. एवढं बोलून मी आपल्या शब्दाला इथंच विराम देतो. कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आदरणीय आमचे मोठे बंधू फटे साहेब, तुम्ही ना आम्हाला यावर्षी बोलवल्या, पुढच्या वर्षी बोलवा अशी मी आपल्याकडून विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथंच विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.